आज चलो फॅमिली संग बाहेर घुमाले. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण सकाळी सकाळी चाललो होतो जाम सावलीले. मग गाडी आलीच होती, मग गाणे ऐकत निघालो ना जाम सावलीसाठी. आणि तवाच राशी गौरी म्हणे. मग मुर्शीमध्ये आल्याबरोबर पाहिलं दुकान आणि इथून घेतले आपण सगळ्यासाठी आईस्क्रीम. मग गौरी राशी बाबू एकदम खुश झाले होते, कारण की आईस्क्रीम आणली होती त्याच्यासाठी. आणि बाबूनं तर आपले कपडेच भरून टाकले ते आईस्क्रीमनं. आणि बाबूचे कपडे खराब झाल्यामुळे आम्ही दुसरे कपडे पण नव्हते आणले. मग आम्ही दुकान पाहून राहिलो होतो वरुड मध्ये, आणि तेवढ्यातने दिसला आम्हाला लिटिल विंग दुकान. आणि इथं पुरे लहान लेकराचे कपडे भेटते. मग आम्ही इथं आलो. मग दादाले म्हटलं दाखवा ना आमच्या शिवासाठी कपडे. मग दादाने दाखवले ना आपल्या शिवासाठी एक नंबर कपडे. आणि इच्छा कपड्याची क्वालिटी पण आमचा शिवा पण एकदम खुश झाला होता. मग मी दादाले विचारलं, एवढे चांगले कपडे आणि एवढे सस्ते कपडे कुठून बोलत हो? दादा म्हणे अजमेरा फॅशनची फ्रँचायझी आहे म्हणे लिटिल विंग. मग मी दादाले विचारले, याची फ्रँचायझी कोणी पण घेऊ शकते का? मग दादा म्हणे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणे. मग शिवाले हिरो बनून आम्हाला जायचं होतं जाम सावलीसाठी, म्हणजे आपले हनुमानजीचं दर्शन करायला. मग आम्ही सगळ्यात पहिले जाम सावलीमध्ये पोहोचलो. त्याच्या बाद आम्ही दर्शनासाठी निघालो. मित्रांनो, एक टाइम असं होता का जाम सावलीत यासाठी मला विचार करायला लागे, कारण की मला हमाली कामापासून टाइम नाही भेटे आणि माझ्याजवळ एवढे पैसे पण नाही राहे. पण पाहून घ्या ना, आता बजरंगबलीच्या आशीर्वादानं सगळं बरोबर झालं. आज मी सकाळी म्हटलं जाम सावलीत जायचं आहे आणि मी जाम सावलीत आलो. सगळं बजरंगबलीची कृपा आहे. बोलो बजरंगबली की जय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच खतम करतो. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका आणि हा कमेंट मध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.